नमस्कार, विघ्नहर्ता अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. बघा मित्रांनो, वयवारीवरती हा चॅप्टर असेल. वयवारीवरती प्रश्न RRB NTPC आणि RRB ग्रुप डी मध्ये कशा प्रकारे विचारतात ते आपण आज बघूया. बघा, प्रश्न पहिला काय आहे आपला. बघा, कोहली रोहितपेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. जर कोहली रोहितच्या वयाचे गुणोत्तर 7-8 असेल तर कोहलीचे वय आपल्याला विचारले. आता मला सांगा, हा कोहली आहे आणि हा सर रोहित आहे. मग आता काय म्हटलं आहे, कोहली रोहितपेक्षा 3 वर्षांनी लहान, त्यांचं गुणोत्तर काय दिलं आहे 7. यांच्यामध्ये फरक किती आहे सर? 1चा आहे. 1 म्हणजे किती आहे? मग 3 वर्षांनी आहे ना तो. मग आपण त्याला 1 म्हणजे 3 आणि 7 म्हणजे किती असं म्हणू शकतो, कारण कोहली 7 आहे ना आणि त्यांचा मधला गॅप 1 आहे आणि ते फरक आहे 3 वर्षांचा. 1 म्हणजे आपण 3 वर्ष पकडलं आहे. 7 म्हणजे किती? फक्त इथे गुणाकार टाका, 1/7 त्रिक सर 21, छेदामध्ये 1 आहे ते. म्हणजे कोहली किती वर्षाचा आहे? मग तर कोहली सर 21 वर्षाचा आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे. तर अशा प्रकारे आपल्याला या गणिताला सॉल्व करायचं होतं. आणि दुसरं अजून या गणिताला आपण कसं सॉल्व करू शकलो असतो मित्रांनो, ते बघा. कोहली रोहितपेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. फक्त जर कोहली रोहितच्या वयाचे गुणोत्तर, हे गुणोत्तर बघायचं आपल्याला, फक्त गुणोत्तर बघायचं. आपल्याला विचारलं आहे काय? तर कोहली विचारलं आहे, कोहली आणि रोहित. आता मला सांगा, 7 कोहली आहे की रोहित आहे? कोहली याच्यातला 7 आहे की 8 आहे? तर कोहली सर याच्यातला, हा कोहली पहिल्या नंबरला आहे ना, तर पहिला नंबर हा कोहलीला रिप्रेझेंट करत असेल 7. मग 7ने जे ऑप्शनला भाग जाईल ते आपलं उत्तर असेल. आता 21ला 7ने भाग जातो का? तर 7 त्रिक 21 सर हो. 24ला जातो का? तर नाही, म्हणजे हे आपलं ऑप्शन नसेल. 27ला जातो का सर? तर नाही, हे पण. मग 18ला जातो का? तर नाही, म्हणजे आपलं उत्तर काय राहिलं? फक्त एकच ऑप्शन आहे की त्याला 7ने भाग जातो, म्हणजे आपलं उत्तर काय असलं? 21. 1 नंबर उत्तर आलं असतं आपलं. तर अशा प्रकारे पण तुम्ही ह्या गुणोत्तर प्रमाणच्या गणिताला सॉल्व करू शकता. हे पुढे तुम्हाला सांगतोच मी की कशा प्रकारे ह्या गणिताला आपल्याला डायरेक्ट 5 सेकंदामध्ये सॉल्व करायचं आहे. आणि ह्या कन्सेप्ट थ्रू पण 10-15 सेकंद लागतात, याच्यात बी काही जास्त वेळ लागत नाही आहे. मी तुम्हाला हे प्रत्येक गणित 2-2 प्रकारे कसं सॉल्व करायचं आहे, एक डायरेक्ट 5 सेकंदामध्ये आणि एक कन्सेप्ट थ्रू, दोन्ही प्रकारे तुम्हाला सांगतोय मी. ठीक आहे, फक्त मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे वयवारीवरती कोणताही प्रश्न आला की तुम्हाला टॅकल लगेच 5 सेकंदामध्ये करता येईल. चल, आता हा दुसरा प्रश्न बघा. बघा, आता हा प्रश्न काय आहे बघा. राधा आणि रमाच्या वयाचे काय आहे? वयात 6 वर्षांचा फरक आहे. त्यांच्या वयाची बेरीज किती आहे? तर 26 आहे. तर राधाचे वय शोधा. ती रमापेक्षा मोठी आहे. राधा काय म्हणते? राधा रमापेक्षा मोठी आहे आणि गॅप त्यांचा 6चा आहे. मग जर समजा त्यांचा आज त्यांचा गॅप किती आहे? 6चा आहे. कितीही वर्षानंतर तर 6चाच गॅप राहील ना. त्या गॅपमध्ये काही फरक पडेल का? ते 60चे झाले तरी गॅप 6चाच राहील, 50चे झाले तरी 6, कधी पण 6च राहील. आज पण 6चाच आहे, उद्या पण 6च राहणार आणि मागे पण 6च होता. मग आता मला सांगा मित्रांनो, दोघांची बेरीज दिली आपल्याला 26 वर्ष. मग आता हे 32 असणार का? कारण दोघांची बेरीज 26 आहे तर 32 कुठून येणार? येणारच नाही, म्हणजे हे माझं उत्तर नसणार. आता मला सांगा 26 आहे, तर 26 जर आपण एकच पकडली राधा, तर मग रमा काय शून्य झाली का? नाही, म्हणजे हे पण माझं उत्तर नसेल, कारण की 26पेक्षा कमी पाहिजे होतं मला आणि त्याच्यामध्ये 6चा. आता मला सांगा, आता यांचा गॅप 6चा आहे. जर आपण, कारण हे सर्व राधाचं वय आहे ना, आता राधा जर 6ची पकडली तर ती कितीच असेल? मग ती का बाकी 20ची असेल का? मग ती तर मोठी झाली ना त्याच्यापेक्षा, म्हणजे माझं हे पण उत्तर मग नसेल. मग काय ऑप्शन उचले? फक्त उरले 16. म्हणजे जर आता मी म्हटलं की सर हे राधा आणि काय आहे? रमा. आपल्याला विचारलं, राधा विचारलं नाही. मग आता राधा जर मी 16 पकडली तर यांचा गॅप जर 6चा काढला तर रमा मग 10ची असेल आणि दोघांची बेरीज जर केली तर 26 येते सर. काही सॉल्व करायची गरज होती का? काय ऑप्शन डायरेक्ट एलिमिनेशन झाले ना. डायरेक्ट फक्त कॉमन सेन्स लावायचं होतं. आता जर तुम्हाला मित्रांनो कन्सेप्ट थ्रू जर तुम्हाला सॉल्व करायचं असेल तर कसं सॉल्व करा? फरक किती आहे? 6चा आहे. बेरीज किती आहे? 26 आहे. मग ह्या दोघांची बेरीज 26 आहे ना, तर याच्यातून 6 फरक आहे ना, ते काढून टाका. म्हणजे किती राहील सर? 20. आता समान झाले ना. आता 2ला भाग द्या, या 20ला 2ने भाग द्या, कारण 2 आहे ना. मग एकाचं वय 10 असेल आणि एकाचं त्याच्यामध्ये प्लस करा, हे 10 आणि दुसरं 10 + 6 असेल, म्हणजे हे 16. आता जी मोठी असेल ती 16 असेल आणि जी लहान असेल ती 10 असेल. मग आता
म्हटलं ना रमापेक्षा मोठी आहे कोण, तर राधा. मग राधा किती असेल, तर राधा सर हे 16 असेल आणि रमा सर हे मग 10 असेल. हे दोन्ही दिले ना. तर या प्रकारे हे कन्सेप्ट थ्रू तुम्ही जाऊ शकता आणि डायरेक्ट ऑप्शन थ्रू कसं जायचं हे पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे. ठीक आहे. चला, तर अशा प्रकारे या प्रश्नाला आपल्याला 5 सेकंदामध्ये सॉल्व करायचं होतं. आता बघा, आता हा प्रश्न बघा काय आहे. ए बी आणि सी यांच्या वयाचे गुणोत्तर किती आहे. 2 जसे 3 जसे 4 आहे. त्यांच्या वयांची बेरीज किती आहे, तर 108 आहे. 12 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती असेल असा आपल्याला प्रश्न आहे. आता बघा काय आहे, 3 आहे आणि यांची बेरीज किती आहे वयाची सर, तर वयांची बेरीज आहे सर 108. वयांची बेरीज आहे 108 भागीला. आता यांचे गुणोत्तर दिलं ना आणि यांचीच बेरीज ही आहे ना, ए बी सीची बेरीज ही आहे आणि यांचं गुणोत्तर हे आहे. मग काय करायचं आहे, ह्या तिघांची करायची बेरीज. 4 आणि 3 7, 7 आणि 2 9. 9ने फक्त या बेरजेला भागायचं आहे. 9 1 9, 9 2 सर 18, म्हणजे काय आलं आहे 12. एकाची किंमत आली आहे 12. मग या गुणोत्तराला भागा, म्हणजे सर ए बी आणि सी म्हणजे काय आहे सर 2 आहे 3 आहे आणि 4 आहे. मग हे 12 12 2 सर बर, हे 12 2 सर किती 24. इथे 12 3 सर तर हे 36 आणि इथे 12 चूक सर हे सर 48. आता काय म्हटलं आहे 12 वर्षानंतर, मग याच्यात 12 12 ॲड करा. हे प्लस आणि हे सर प्लस, बस याच्यामध्ये ॲड करा. आता 24 आणि 12 किती होतात सर, तर सर हे 36. हे किती होतात सर, तर सर हे 48 बरोबर. आता इथे किती होतात सर, हा 0 आणि हे सर 60. मग आता बस याला फक्त आता भाग द्या सर. 12 त्रिक 36, 12 चूक 48 आणि 12 पंच सर तर 60. अजून भाग जातो का याला, तर नाही सर. म्हणजे आपलं उत्तर काय असेल मित्रांनो, हेच असेल 3 जसे 4 जसे 5 आहे सर ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 4मध्ये आहे. आणि NTPC 2022मध्ये CBT 2मध्ये आलेला हा प्रश्न आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाला सॉल्व करायचं होतं. काहीच अवघड नव्हतं, एकदम सोपं होतं बरोबर. ठीक आहे. चला नेक्स्ट उदाहरण बघू. जर मित्रांनो मी जे शिकवतो आहे ते तुम्हाला जर समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. जसं या व्हिडिओचा फायदा तुम्हाला होतो आहे तसं तुमच्या मित्रांना पण होईल. ठीक आहे. चला आता बघा, आता हा प्रश्न बघा. प्रश्न काय आहे, 4 नंबरचा प्रश्न आहे. बघा काय आहे, कमल व किरण यांच्या वयांचे गुणोत्तर किती आहे, 4 जसे 5 आहे. 6 वर्षानंतर कमलचे वय किती आहे सर, तर 30 वर्ष होईल. 6 वर्षानंतर 30 वर्ष होईल कमल. तर किरणचे वय आपल्याला विचारलं आहे. कमल 6 वर्षानंतर 30चा होईल, पण आपल्याला विचारलं आहे कोणाचं, तर किरणचं. आता मला सांगा 2 ऑप्शन थ्रू आपण सॉल्व करू शकतो या गणिताला. हे किरण आहे, किरण कुठं आहे, पहिले कमल आहे, हा पहिल्या नंबरला कमल, दुसऱ्या नंबरला किरण. म्हणजे इथे सर मला सांगा इथे किरण कोणता असेल, 4 आहे की 5 आहे, सर 5 आहे ना. इथे 2 नंबरला आहे म्हणजे इथे 2 नंबरला असेल, म्हणजे हा 5 म्हणजे आता किरण आहे आणि आपल्याला काढायचं आहे किरण. मग आत्ता बघा मित्रांनो, हे 5 वरून कोणत्या ऑप्शनला भाग जातो ते बघा. आता सर 28ला 5ने भाग जातो का, तर नाही, म्हणजे माझं हे उत्तर नसणार. 24ला जातो का, तर नाही, हे पण माझं. आता 40ला सर 5ने जातो, 30ला 5ने भाग जातो. मग आता 2 ऑप्शन आले तर कसं करायचं सर. मग ज्यावेळेस 2 ऑप्शन आले तर मग काय करायचं, मग आता पुढची स्टेप वाचायची. ठीक आहे. आता पुढची स्टेप, आता बघा, आता हे प्रश्न ऑप्शनवरून डायरेक्ट सॉल्व झाला नाही. मग आता पुढे आपण जायचं आहे. तर पुढे जाऊन काय करायचं आहे, आता बघा मला सांगा, कमल किरण यांचं गुणोत्तर हे आहे आणि 6 वर्षानंतर कमल 30 वर्षाचा होईल. आता मला सांगा इथं कमल आहे, कमलचं गुणोत्तर किती आहे 4 आणि 6 वर्षानंतर तो 30चा होईल. म्हणजे 6 वर्षानंतर तो 30चा होईल, तर आज कितीचा आहे मित्रांनो, आज 24चा आहे ना. 6 वर्षानंतर तो 30चा होईल कमल, तर कमल आज कितीचा आहे असा जर प्रश्न केला तर आज सर तो 24चा आहे आणि 24 हे आजचं गुणोत्तर दिलं आहे. म्हणजे सर हे 4 म्हणजे सर हे 24 आणि आपल्याला विचारलं काय किरण सध्याचं वय आणि हे सध्याचंच गुणोत्तर आहे. मग सर हे 5 म्हणजे किती, संपला विषय. इथे गुणाकार टाका आणि हे 4 भागीला आणा. फक्त याला मित्रांनो कटछाट करा. 4 1 4, 4 सक 24, 6 पंच सर तर 30. मग किरण किती आहे, तर किरण 30 वर्षाचा आहे आज. किरण 30 वर्ष झाले आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 1मध्ये आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण ह्या गणिताला सॉल्व आपल्याला करायचं होतं. हे समजलं आहे का, 4 कसं आलं आणि हे 24 कसं आलं,
किरण 6 वर्षानंतर 30चा होतोय, म्हणजे आज तो 24चा असेल ना, म्हणून हे 24 आलं आहे. आणि किरणचं गुणोत्तर प्रमाणामध्ये 4 आहे, म्हणून हे 4ला आपण 24 मानलं आहे. 5ला किती आपल्याला काढायचं आहे. संपला विषय. याला फक्त आपण कटछाट केले, हे काय काय झालं आणि याला उत्तर आपलं 30 वर्ष. म्हणजे सध्या किरण किती आहे, तर किरण आहे मग 30 वर्ष. ठीक आहे. अशा प्रकारे मित्रांनो काही अवघड गणित नसतात, सोपे गणित असतात, फक्त कन्सेप्ट तुम्हाला समजायला पाहिजे. ठीक आहे. चला आता पुढचा प्रश्न बघा. आता प्रश्न 5वा बघा काय आहे. आता बघा 5वा प्रश्न. आता बघा 5वा प्रश्न काय. अ, ब आणि क यांच्या वयाचे गुणोत्तर किती आहे. 2:4:5 आहे आणि त्यांच्या वयांची बेरीज किती असेल, तर बेरीज आहे 77. आणि 10 वर्षानंतर अ व ब यांच्या वयाचे गुणोत्तर आपल्याला विचारले. आता मागे आपण गणित बघितलं, त्याच्यात तिन्ही यांचं गुणोत्तर आपल्याला विचारलं होतं 12 वर्षानंतर. आता इथे किती आहे, 10 वर्षानंतर फक्त दोनांचं विचारलं आहे. आता मला सांगा बेरीज किती असेल, तर बेरीज आहे सर 77. म्हणजे या तिघांची बेरीज असेल ना 77, मग या तिघांची बेरीज करा, किती होईल, 11 होईल. हे 11 साती सर, तर 11 साती सर 77. म्हणजे एकाची किंमत काय निघाली, तर 7 आली आहे. मग 7 आली आहे तर आपण काय करायचं आहे, हे अ आणि ब विचारलं ना आपल्याला, म्हणजे हा अ आणि हा सर ब. अ किती आहे, तर 2. ब किती आहे, तर 4. आता हे एकाची 7 निघाली तर दोघांची किती होईल. आता इथे हे म्हणजे आता सर 7 दुनी सर हे 14, 7 चूक सर, तर हे 28. म्हणजे याच्यामध्ये आता या पोझिशनला अ 14चा आहे आणि ब 28चा आहे. पण काय विचारलं, 10 वर्षानंतर विचारलं त्यांचं. मग याच्यात तुम्ही 10 टाका ना. हे 10, हे अधिक आणि हे अधिक. 14 आणि 10 सर, तर 14 आणि 10 सर 24. इथं किती सर, तर इथं सर 38. बस हेच तुमचं उत्तर असेल. याला अजून तुम्ही कटछाट करू शकता. हे लहान होतं का, हो सर. बे 1 बे, बे दुनी 4, बे 1 बे आणि बे नम सर 18. हे लहान होते का अजून सर, तर नाही सर, हे लहान होत नाही. म्हणजे अ आहे मग 12 आणि ब यांचं गुणोत्तर 12 जसे 19 आहे. मग आहे सर असं ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला या गणिताला सॉल्व करायचं होतं. ठीक आहे. चला आता पुढचा गणित बघा. आता पुढचा गणित काय आहे म्हटलं मित्रांनो बघा. अ आणि ब यांच्या सध्यांच्या वयांची बेरीज किती आहे, तर 30 आहे. सध्यांच्या वयांची बेरीज आहे. 5 वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर 3 जसे 2 असेल तर अचे सध्याचे वय विचारले आपल्याला. आता बघा त्यांची वयांची बेरीज दिली आहे सध्याची आणि गुणोत्तर दिले आहे 5 वर्षानंतरचं. आता मला सांगा जर हे दोन्ही असेल, आता सध्याची त्याची बेरीज वयांची बेरीज आता सध्या 30 वर्ष आहे. आता जर 30 वर्ष असेल तर 5 वर्षानंतर म्हणजे दोघांचा 5 आणि 5 10 टाकावं लागेल. म्हणजे 5 वर्षानंतर दोघांची बेरीज 40 होऊन जाईल. एवढं क्लिअर आहे, हो सर 40 होऊन जाईल. आता दोघांची बेरीज करा. 2 हा 3 आणि 2 किती सर, हा 3 आणि 2 5 ना. मग 5 म्हणजे सर हे 5 म्हणजे सर 40. आणि आपल्याला विचारलं आहे कोण, तर अ कोट आहे. अ पहिल्या नंबरला आहे ना, हा अ पहिल्या नंबरला आहे, ब दुसऱ्या नंबरला आहे. म्हणजे अ हा 3ला रिप्रेझेंट करतो. म्हणजे सर मग हे 3 आपल्याला काढायचं आहे. संपला विषय. आता सर हे 5 कुठून आलं, तर 5 दोघांची बेरीज आणि दोघांची बेरीज ही 40. 30 वर्ष पहिले होतं, हे 5 वर्षानंतर म्हणजे दोघांना 5 आणि 5 10 वर्ष वाढले. म्हणजे ह्या 30मध्ये 10 टाकले 40, म्हणजे हे 40 आहे. 3 म्हणजे कोण आहे, तर 3 म्हणजे हा अ आहे. अ हे आहे बरोबर. आणि अ आपल्याला काढायचं आहे ना, कारण आपल्याला अज विचारलं आहे ना, म्हणून आपण 3 ठेवलं. मग इथे हे गुणाकार टाका. हा 5 5 8 सर 40, 8 त्रिक सर 8 त्रिक सर 24. म्हणजे 5 वर्षानंतर अ 24चा आहे. पण आपल्याला काय विचारलं, अचे सध्याचे वय विचारले आपल्याला. आपण याच्यात प्लस केलं आहे ना 5 वर्ष. मग याच्यातून फक्त मित्रांनो हे 5 वर्ष वजा करा. 5 वर्ष जर आपण वजा केलं तर आपलं उत्तर निघतं आहे 19 वर्ष. म्हणजे अ किती वर्षाचा आहे मग, तर अ आहे सर 19 वर्षाचा आहे ऑप्शनमध्ये. तर हो सर ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे. आणि आता मला तुम्ही मित्रांनो कमेंट करून सांगा ब किती वर्षाचा आहे ते. ठीक आहे, कमेंट करून सांगा मित्रांनो. चला आता बघा. आता हा प्रश्न बघा. माया आणि मीराचे सध्याचे वय आहे 6:5 च्या प्रमाणात आहे. आणि 15 वर्षांनी हे प्रमाण किती होतं आहे, तर 9:8
तर मीरा किती वर्षाची आहे असा आपल्याला प्रश्न आहे. आता बघा या गणिताला मित्रांनो आपण 2-3 प्रकारे सॉल्व करू शकतो. आता या प्रकाराला पहिल्या ऑप्शनवरून तुम्हाला मी सांगतो. पहिले तुम्हाला मी ट्रिक सांगतो, त्याच्यानंतर तुम्हाला पारंपरिक मेथड आणि 3 पद्धतीने या गणिताला तुम्हाला सांगू शकतो मी. बघा कसं आहे आपण सर्व बघू. पहिली गोष्ट बघा याच्यामध्ये ऑप्शन आपल्याला काय विचारलं आहे, तर आपल्याला काय विचारलं आहे ते बघा. मीरा विचारलं आहे, तर मला सांगा मीरा पहिले माया आहे, दुसऱ्या नंबरला मीरा आहे, म्हणजे हे 5 नंबर मीरा असेल आणि 6 नंबर माया असेल. आपल्याला फक्त जे विचारलं आहे त्याचं घेणं देणं आहे. मग आता मीरा 5 आहे ना 5, मग मला सांगा 5ने कोणाकोणाला भाग जातो. 5ने 30ला भाग जातो, हो सर. 35ला हो, 20ला हो, 25ला हो, म्हणजे 4ही याला भाग गेला आहे, बरोबर. आता त्याचे पुढे बघा किती आहे 15 वर्षानंतर ह्यांचं. आता मला सांगा याच्यामध्ये 15 वर्षानंतर मीरा कोणती आहे, तर 15 वर्षानंतर पण मीरा 8 आहे ना, मीराचा 8 झालं आहे. मग आता मला सांगा ह्या 30मध्ये जर आपण 15 मिळवले तर किती होतात सर 45 होतात. मग 45ला 8ने भाग जातो का, तर नाही सर, म्हणजे माझं हे उत्तर नसणार. आता सर हे 35 आहे, 35मध्ये 15 टाका, किती होतात सर, तर 50. ह्या 50ला 8ने भाग जातो का सर, तर नाही, म्हणजे माझं हे पण उत्तर नसणार. आता सर 20मध्ये 15 टाका, हे 20मध्ये 15 टाका, किती होतात सर, तर 35. आता 35ला 8ने भाग जातो का सर, तर नाही, म्हणजे माझं हे पण उत्तर नसेल. काय उत्तर असेल मग माझं उत्तर असेल हे 25. आता 25मध्ये तुम्ही 15 टाका, किती होतात सर, तर हे होतात 40. 8ने भाग जातो का, 8 पंचे 40 जातो ना, म्हणजे आपलं उत्तर काय असेल, मीरा आहे मग सर 25 वर्षाची. समजलं. काहीच वेळ लागत नाही याला, एकदम शॉर्ट प्रकारे आपण या गणिताला असं सॉल्व करू शकतो. दुसऱ्या प्रकारे कसं सॉल्व करू शकतो ते बघा. आता यांच्या आपण बघा काय आहे, मीरा आणि राधा 6, बरोबर. हे 6x आणि हे काय असेल, हे 5x. आणि आता पुढे किती आहे 15 वर्षानंतर, म्हणजे याला हे 15 करू शकतो आपण, हे अधिक 15. 15 वर्षानंतर किती होते, तर 9 जसे हे 8 होते. आता फक्त याला सॉल्व करा. हे पारंपरिक मेथड आहे बरं का, या मेथडनी सॉल्व करायची आपल्याला अजिबात गरज पडणार नाही. साइन 8 सर, तर हे 8च्या, मी तुम्हाला फक्त कन्सेप्ट सांगतो आहे. आणि 15 8 सर, तर 15 8 सर 120. 9 5 सर, तर हे 45x. आणि 15 9 सर, 15 9 सर 135. हे इथं अधिक आहे, हे 135. चिन्ह जसंच्या तसं द्यायचं आहे. मग आता पुढे आता काय सर, आता हे झालं आहे. आता पुढे x एकडा, आता 48 एक आहे, x आहे ना, आता 45 एक इकडे येईल, म्हणजे काय होईल सर, हे 3x राहील, बरोबर. आता हे 120 आहे, तर 135मधून वजा होऊन जाईल, इकडे अधिक आहे ना, मग काय राहील सर, हे 15 राहील. मग आता हा 3x गुणीला आहे, तिकडे काय होईल, भागीला होईल, म्हणजे x बरोबर काय आलं सर, 3 5 15, म्हणजे x बरोबर 15 आलं आहे ना. आणि आपल्याला विचारलं आहे कोण आपल्याला, तर आपल्याला मीरा विचारलं ना सध्या. मग आता हा 5 गुणीला हे 5 करा, 5 5 तर 25, म्हणजे हे सध्यांचं वय यांचं हे आहे ना, म्हणून आपण 5 घेतलं. मग सध्याचं वय हे, तर याच्यासोबत तुम्ही ह्या 5ला गुणा xने, म्हणजे 25 वर्षाची आहे. तर या प्रकारे तुम्ही ह्या गणिताला तुम्हाला काढायचं असतं. मग ह्या प्रकारे पण तुम्ही काढू शकता, काही प्रॉब्लेम नाही. अजून तिसऱ्या प्रकारे आपण कसं काढू शकतो बघा. हे काय आहे माया आणि हे काय आहे, तर ही आहे सर मीरा. यांचं सध्याचं गुणोत्तर किती आहे सर, 6 जसे 5 आहे. आणि 15 वर्षानंतर किती आहे सर, 9 जसे 8 आहे. आता यांच्यामध्ये फरक बघा किती आहे, तर फरक सर 3चा आहे. यांच्यामध्ये पण फरक सर 3चा आहे. आणि वयांचा गॅप किती आहे, दोघांमध्ये 3 आहे ना, आणि वयांचा गॅप सर 15 आहे. मग हे 15ला 3ने भागा तुम्ही, 3 5 हे 5, आणि हे आत्ताचं वय आहे ना 5, मग यालाच 5 गुणीला 5 करा, 5 5 25. या प्रकारे पण तुम्ही या गणिताला सॉल्व करू शकता. म्हणजे अशा तुम्ही 3 मेथडनी सॉल्व करू शकता. आता सर याच्यामध्ये जर हा गॅप वेगळा आला तर हा गॅप कसा इक्वल करायचा आहे हे पण सांगतो. ठीक आहे, ज्यावेळेस हे फक्त तो गणित थोडा लेंदी होऊन जातो, काही प्रॉब्लेम, पण 10 ते 15 सेकंदामध्ये गणित तुम्हाला सॉल्व होतोय. तर अशा प्रकारे गुणोत्तर प्रमाणाचे मी 3 प्रकारे एका गणिताला तुम्ही सॉल्व करू शकता. गणिताला सॉल्व करण्याचे ट्रिक मित्रांनो भरपूर असतात, पण कमीत कमी वेळेत आपल्याला कसं सॉल्व करता येईल ते बघा. एक तर पहिली तुम्ही ही ट्रिक बघा, नाही तर दुसरी ही ट्रिक बघा. ती जी 2 नंबरची ट्रिक बघितली ती ट्रिक तुम्हाला वापरायची गरज नाही. ही ट्रिक एक तर बेस्ट आहे, नंतर याच्या मागची ट्रिक म्हणजे ती ऑप्शनवरून जाणारी ट्रिक.
ह्या 2 ट्रिकचं फॉलो करायचं. पहिले ऑप्शनवरूनच जायचं आहे. पहिली ट्रिक गुणोत्तर प्रमाणामध्ये पहिले ऑप्शनवरून जायचं आहे, त्याच्यानंतर मग ही ट्रिक घ्यायची आहे. ठीक आहे. चल आता पुढचा प्रश्न बघा. आता हा प्रश्न बघा काय आहे बघा. महेंद्र आणि जाहिद यांच्या वयांचे गुणोत्तर किती आहे? 7 आहे. 15 वर्षापूर्वी त्यांच्या वयांचे गुणोत्तर किती आहे? 9-11 होते. महेंद्रचे सध्याचे वय विचारले. आता हे यांचं सध्याचं वय आहे महेंद्र कोणता आहे? तर सर महेंद्र पहिला आहे. मग पहिल्या नंबरला कोण आहे? तर 6 आहे. आता मला सांगा 6ने ऑप्शनला भाग द्या. 6×3=18 जातो सर. 6 × 9 = 54. 6 फक्त हा नसणार काय? 6ला याने भाग जात 10ला जात नाही ना. 60ला बी जातो, 54ला बी जातो. 6 × 9 = 54 ना. 54ला बी जातो, 18ला बी जातो. आता 3 ऑप्शन आहे. आता 15 वर्षानंतर बघा. आता याच्यात 15 वर्षापूर्वी आहे ना, मग याच्यातून 15 वर्ष मायनस करा. हा 15 मायनस जर केला तर सर हा होतो 45चा. मग 9ने भाग जातो का? 9×5 = 45 जातो सर. मग याच्यातून 15 वजा करा. किती होतात? तर सर हे 9 आणि हे सर 3. मग जातो का सर 9ने? तर नाही जात मग सर. मग आता 54 नाही जात ना. हा 15 बघा 14 मग किती आहे? 9 आणि हा 3 उरतो ना 39च. हा म्हणजे याला पण जात नाही, म्हणजे हे माझं उत्तर नसेल. आता सर याच्यातून 15 वजा करा. याच्यातून 15 जर वजा केले तर किती उरतील सर? तर 3. आता 9ने 3ला जातो का? नाही. म्हणजे माझं उत्तर काय असेल मग? माझं उत्तर असेल 60. निघालं उत्तर. तर अशा प्रकारे आपण या गणिताला सॉल्व करू शकतो मित्रांनो. ठीक आहे. ही एक पहिली मेथड झाली. आता दुसरी मेथड काय सर? आता दुसरी मेथड काय आहे? हा महेंद्र आहे, हा महेंद्र आणि दुसरा काय आहे? तर सर हा जाहिद आहे. बरोबर. आता यांचं पहिले गुणोत्तर काय आहे? 6 जसे 7 आहे सर. नंतर काय आहे सर? 9 जसे सर 11. आता सर यांचा गॅप जर काढला आपण तर इथे 3 निघतो आणि इथे 4 निघतो. पण आपल्याला गॅप जर इक्वल करायचं असेल तर या गणितामध्ये आता बघ गॅप वेगळा आहे ना, याच्यात आपल्याला गॅप इक्वल करायचा आहे. तर मग कसं करणार? ह्या दोघांचा गॅप बघणार. दोघांचा गॅप किती आहे सर? तर दोघांचा गॅप 2 आहे ना. 2. मग 2ने हे जे पूर्वी होतं पहिले त्याला आपल्याला गुणायचं आहे. 2 हा 12, 2 हा 14 आणि हे जे आहे नंतरचं हे जसंच्या तसं ठेवायचं आहे. मग आता बघा यांचा गॅप किती आहे? आता सर 3चा आहे. आता बघ किती आहे? तर सर 3चा आहे. बरोबर. आता गॅप निघाला आहे ना. आणि यांचा वयाचा फरक किती आहे सर? तर 15 वर्षापूर्वी आहे. बरोबर. इथे तुम्ही मायनस बी देऊ शकता. हे मायनस गॅप मायनस चालला आहे. बरोबर. तर इथं मायनस आहे. आता मग या 15ला तुम्ही 3ने भागा. 3×5 = 15. आता जो 15 आहे ना हा 5 आला आहे. मग हा जो आता नवीन आपण काढला आहे तो त्याला गुणा. बघ 12×5 तर 60 वर्ष निघालं. अशा प्रकारे मित्रांनो आपण ह्या गणिताला सॉल्व करू शकतो. आहे 60 आणि मागच्या ऑप्शन थ्रू कसं निघाला होतं? 60 झालं होतं. आणि तिसऱ्या मेथडनुसार अजून याला तिसऱ्या मेथडनुसार पण तुम्ही सॉल्व करू शकता. ते म्हणजे काय? हे 6x आहे ना. हे 6x आणि किती आहे सर? हे 7x. याच्यात पूर्वी आहे ना, हा पूर्वी शब्द आहे तर पूर्वी शब्द वजा असेल. मग काय होते सर? 9-11. याला सॉल्व करा ते पण तुमचं उत्तर तेच निघतं. ठीक आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपण 3 मेथडनुसार सॉल्व करू शकतो. 3पेक्षा बी जास्त मेथडनुसार सॉल्व करू शकतो. पण मी तुम्हाला 3 मेथडनी सांगितलेलं आहे. आता तुम्हाला जी बेस्ट मेथड वाटत असेल, तुमची ज्या मेथडवरती जास्तीत जास्त सराव करा. जी मेथड तुम्हाला शॉर्ट वाटत असेल ती मेथड तुम्ही घ्यायचं आहे. ठीक आहे. आता बघा. आता केशव आणि विपुल यांच्या वयांचे गुणोत्तर किती आहे? 9 जसे 10 आहे. 12 वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती आहे? 13 जसे 14 होईल. तर केशवचे सध्याचे वय किती? आता मला सांगा. केशवचं सध्याचं वय विचारलं आहे. केशव कोणता आहे? तर केशव सर 1 आहे. आपण ऑप्शन थ्रू जाऊ डायरेक्ट पहिले. म्हणजे केशव सर हे असेल 9. आता मला सांगा 9ने कोणाला भाग जातो? 9ने सर 39ला जातो का? तर नाही. 9ने सर 42ला जातो का? तर नाही. 9ने सर 30ला? तर नाही. मग काय उत्तर आपलं? उत्तर आपलं 1 नंबर. काहीच अवघड आहे. 5 सेकंदामध्ये गणिताला सॉल्व करू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला गणिताला सॉल्व करायचं आहे. आता दुसरी मेथड बघा काय आहे? हा केशव आहे, हा सर केशव आणि हा काय आहे सर? तर हा सर विपुल आहे. मग केशव किती आहे सर? तर 9, 10 आणि 12 वर्षांनी किती होतात सर? 13 हे 14. यांचा गॅप कितीचा आहे?
4चा, यांचा हे 4चा, गॅप ऑलरेडी समान आहे. मग काय करायचं, आणि वयांचं गुणोत्तर किती यांचं, तर 12 वर्षाचं आहे ना, हे सर 12 वर्षांनी. मग ह्या 12ला ह्या गॅपने भागा फक्त 4 त्रिक म्हणजे 3 आलं आहे. आणि आपल्याला काय विचारलं आहे, हे केशव विचारलं आहे ना, हा केशव, मग केशव 9 आहे ना, 9 हा 9, मग ह्या 3 ने 9, 9 त्रिक 27, काय आलं आहे 27 वर्ष. आणि आपलं ऑप्शननी काय आलं होतं 27 वर्षच. ठीक आहे, उत्तरामध्ये चेंजेस होत नाही, उत्तर सेम तेच असतं. चला आता हा बघा, आता हा प्रश्न बघा मित्रांनो, हा प्रश्न एकदम ट्रिकी आहे. बघा शेवटचा प्रश्न आहे आणि प्रश्न ट्रिकी आहे. बघा काय करायचं आहे या प्रश्नामध्ये. बघा 2 वर्षापूर्वी सुभाष आणि प्रणव यांच्या वयांचे गुणोत्तर किती आहे, अनुक्रमे 4:5 होते. आत्तापासून 3 वर्षांनी म्हणजे 3 वर्षानंतर त्यांचं गुणोत्तर किती होईल, 5:6 होईल. तर प्रणवचे सध्याचे वय विचारले. आता सध्याचं गुणोत्तर आपल्याकडे अवेलेबलच नाही आहे. किती आहे, तर 2 वर्षापूर्वीचं अवेलेबल आहे आणि 3 वर्षानंतरचं अवेलेबल आहे. म्हणजे हा पूर्वी आहे, पूर्वी किती आहे 2 वर्ष, आणि नंतर किती आहे, तर नंतर सर 3. मग यांचं जर आपण केलं तर हे 5चा फरक पडेल ना यांचं. म्हणजे हा इकडे 2 वर्ष मागे आहे आणि हा 3 वर्ष पुढे आहे. म्हणजे याचा डिस्टन्स जर काढला आपण तर डिस्टन्स 5चं येऊन जाईल. तर हो सर. मग आता बघा तुम्ही काय करायचं, ह्याला आपण काय करू शकतो, बघा याला हे किती आहे, तर हे सर 4x अधिक हे 5 करायचं आहे, बरोबर. आणि किती आहे सर, हे 5x अधिक 5 करायचं आहे. त्याच्यानंतर दुसरं कुठं होतं आहे, तर 5 जसे 6 होते, तर 6 चूक सर, तर 6 चूक सर 24x, 6 पंच तर हे 30x, 5 5 तर हे 25x, आणि 5 5 सर तर हे 25. मग आता बस 24x इकडे जाईल, म्हणजे काय राहील, फक्त x राहील. 25मधून 30मधून 25 गेलं तर किती राहते, तर 5. x किती आलं, 5. आणि आपल्याला काय विचारलं, तर प्रणव विचारलं आहे ना. तर कोणाला बी तुम्ही गुणू शकता. याला जर गुणलं तर 2 वर्ष मागे जाऊ, त्याच्यात 2 ॲड करा. आणि याला जर तुम्ही गुणलं, प्रणव हा 2 नंबरचा आहे ना, मग 6ला तर तुम्ही 3 वर्ष प्लस करा, त्याच्यामधून मायनस करायचं. 3 वर्षानंतर आहे ना हे, आपण 6ला गुणूया. 5 आहे ना, हा 5 गुणिला 6, 5 6 सर हे 30, आणि याच्यातून 3 वजा करा, कारण हे 3 वर्षानंतरचं गुणोत्तर आहे ना हे, म्हणून 3 वजा करा, म्हणजे किती राहील, तर सर 27 वर्ष. आलं होतं ऑप्शन थ्रू, पण 27 वर्षच आपलं पहिलं. हो सर, ऑप्शन क्रमांक आपला असेल 3 नंबर. अशा प्रकारे मित्रांनो आपण ह्या गणिताला सॉल्व करू शकतो. ज्यावेळेस मागचं आणि नंतरचं दिलं असेल तर आपण फक्त प्लस करायची आणि सॉल्व करायचं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे मित्रांनो आपण या गणिताला सॉल्व करू शकतो. आता बघा, आता अजून याला दुसऱ्या प्रकारे कोणत्या प्रकारे आपण सॉल्व करू शकतो. बघा काय आहे, हा सुभाष आहे, हा सुभाष, आणि हा काय आहे, हा प्रणव आहे, हा प्रणव आहे. यांचं गुणोत्तर काय आहे, 4 हा 5 आहे, आणि नंतर काय आहे, तर सर 5 6 आहे. गॅप कितीचा आहे सर, तर गॅप 1चा आहे. आणि हा पूर्वीचा आहे, हा नंतरचा आहे. म्हणजे यांचा पूर्ण टोटल वर्षाचा गॅप किती आहे सर, तर 5चा. आणि असा गॅप किती आहे गुणोत्तरांचा, ते 1चा. म्हणजे सर 1 म्हणजे 5 आहे ना. आणि मग प्रणव विचारलं आपल्याला, प्रणव कोणतंही घ्या तुम्ही, 6. मग 6 म्हणजे किती, काढा इथे, बरोबर. म्हणजे असं काढू शकता ना, किंवा तुम्ही असंही काढू शकता. 5 जर भागलं तर उत्तर काय येईल, 5च येईल ना, 5. आणि प्रणव आपल्याला 6 विचारलेस, तर 5 6 30, आणि याच्यातून 3 वजा करा, 27. आणि जर तुम्हाला याच्या थ्रू काढायचं असेल तरी काढू शकता तुम्ही. हे 5 आहे, 5 तर हेच असणार, मग 5 5 5 सर तर हे 25, आणि याच्यात 2 टाका, म्हणजे हे 27. कारण याच्यात 2 का टाकतो सर, याच्यात वजा का करतो, कारण हे 2 वर्षापूर्वी आहे ना, हे मागचं निघतं आहे. मग त्याच्यात आत्ताचं 2 वर्ष टाका, आणि हे 3 वर्षानंतर निघतं आहे, म्हणून याच्यातून मागे या मग 3 वर्ष, म्हणजे तुमचं 27 येत आहे. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 3 असेल. तर अशा प्रकारे मित्रांनो गुणोत्तरावरचा कोणताही प्रश्न आला तर आपण 2-3 मेथडनुसार त्या प्रश्नाला सॉल्व करू शकतो. ठीक आहे, जर मित्रांनो मी जे टीच केलेलं आहे, जे शिकवलेलं आहे, तुम्हाला जर समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. ठीक आहे, इथेच आपण थांबू. तुमच्या सहकार्याशिवाय मित्रांनो काही होऊ शकत
नाही. चल थांबूया इथेच.